नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। बोलिए सद्गुरुनाथ महाराज की जय। माझ्या मागे आपले सगळे ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। सुरुवातीला श्री गुरूंना श्री कृष्णाला वंदन करू की या सत्कार्याला मी सुरुवात केली, त्याच्यामध्ये कोणते विघ्न येऊ देऊ नको। कोणते कोणते विघ्न येत असतात? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक। परवाच्या दिवशी वाटलं त्यात भागवत आहे, पाऊस जोराने चालू आहे असं होणार, पण बरोबर दिवाळी आज दिंडी होईपर्यंत व्यवस्थित ही भगवंताची कृपा असते। पाऊस पुढे असं नाही, पाऊस झाला पण पाहिजे, पण व्यवस्थित तो सांभाळतो सगळ्या गोष्टी। अब तक तो निभाया है, आगे भी निभा देना, भगवान मेरी नैया उस पार लगा देना। आज पहिल्या दिवशी तुम्ही जे आले सगळेजण ऐकायला, आता मधून मधून गायब नाही व्हायचं। पाऊस येऊ काही हो, यायचं म्हणजे यायचं, दृढ निश्चय। काय काय संकट येतात, पाऊस येईल। पाऊस येणं म्हणजे आदिदैविकता, पाहुणे येणं हा आदिभौतिकता, तब्येत खराब होणे त्याला म्हणतात आध्यात्मिकता। किती झाले? आदिभौतिक, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक। या तिन्ही तापापासून आमचं रक्षण तापत्रय म्हणजे तिन्ही तापापासून आमचं रक्षण कर देवा। विनाश कोण करेल? मी नाही करू शकत, तुम्ही नाही करू शकत। ही सृष्टी ज्याच्या हातात आहे तो हे सगळं रक्षण करू शकतो। कोणाच्या हातात आहे? कृष्णाच्या हातात, तो सगळं काही करू शकतो। मावळणारा सूर्य त्याने थांबवून टाकला जयद्रथासाठी, काहीही करू शकतो। दिवसाची रात्र आणि रात्राचा दिवस करू शकतो। म्हणून जो करू शकतो त्याला प्रार्थना करायची, भगवंताला प्रार्थना करायची। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय। श्रीकृष्णाला आपण नमस्कार करू। या पद्धती बोलिए सद्गुरुनाथ महाराज की जय। बोलिए सद्गुरुनाथ महाराज की जय।
वयम म्हणजे आपण, वयम म्हणजे एकट्याने स्थापित जर केलं तर मी नमामि म्हणतो, पण तुम्ही आणि मी सगळे मिळून आपण नमस्कार करू. वयम नुमः म्हणजे नमस्कार. नमस्कार केल्याने काय होतं? आपला अभिमान नष्ट होतो, अहंकार नष्ट होतो. मी केलं, मी आलो. प्रवचनाला कोण आलो? मी आलो. तुम्ही आले नाही, तुम्हाला कोणीतरी घेऊन तेन विना तृणमपि न चलती. भगवंताच्या आदेशाशिवाय गवताची काडी सुद्धा तिकडे हलत नाही. तर तुम्ही इथे आले कारण भगवंताची तुमच्यावर कृपा आहे. मी आलो नाही, भगवंता तू आणलं. न म्हणजे नाही, म म्हणजे माझं काहीच नाही. सगळा प्रकार गीता तू येणार आहे. आता इथं आणलं, आता झोप येऊ नको. म्हणजे येऊन बसलं की प्रवचन सुरू झालं की नुसतं येऊन आलं म्हणजे सक्सेस झालं. आता इथे लक्षपूर्वक ऐकलं. मला चहा मिळणार नाही, काय मिळणार नाही. तर मध्ये चहा कुठे छान पूर्ण लक्षपूर्वक इकडे चहाच्या आठवण तसे देवाची आठवण आली. पूर्ण देवा दुसऱ्या कशाच्या आठवण आम्हाला येऊ देऊ. याची दाना देगा देवा तुझा निसर्ग किंवा सगळे करतात म्हणून तो पण नमस्कार करतो. पण नमस्कार करण्याचे प्रकार दोन असतात. एक मानून आणि मस्त जाणून. मानून करणं म्हणजे सगळे करतात म्हणून आपण पण करायचं. महाराज भगवे कपडे घालते दिसते, जरा दोघा तिघांना नमस्कार केला मग आमचे सगळे पण महाराज मोठे असते करायचं. पण त्याला माहित नसतं कोण आहे महाराज. तसं सगळे देवाला नमस्कार करतात म्हणून आपण पण देवाला नमस्कार करतो. पण देव कोण आहे, कुठे आहे, काय आहे, कसं आहे ते जाणून. मानून नमस्कार केल्याने 20% फायदा होतो, जाणून केल्याने 100%. म्हणून नमस्कार कसा केला पाहिजे, जाणून केला पूर्ण. कुणाला नमस्कार करायचा, कोण आहे तो? सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. विश्व उत्पत्ती आदि हेतवे म्हणजे ज्यांनी भले कुंभार दिसत नाही, पण कुठं ना कुठेतरी कुंभार होता म्हणूनच मडकं निर्माण झालं. तसं हे ब्रह्मांड निर्माण झालं. सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, तुम्ही, आम्ही सगळे निर्माण झाले. याला नक्की निर्माण करणारा कोणीतरी असला पाहिजे. आणि जो तो निर्माण करणार आहे त्यालाच श्रीकृष्ण म्हणतात, त्यालाच परब्रह्म म्हणतात, त्यालाच नारायण म्हणतात. त्याला आम्ही नमस्कार. आपण कार घेऊन जातो, कंपनीची कार. घरात राहून सगळ्यांचं अन्न पण पचवण्याचं काम मीच करतो रे आपल्याला. स्वतः सांगतो. म्हणजे आपलं पालन पोषण करणारा तोच. स्थिती म्हणतात त्याला. काय म्हणतात? स्थिती. उत्पत्ती, स्थिती आणि लय. लय पण करणार. आपल्याला मृत्यूची भीती वाटते, पण कधी कधी मृत्यू खूप आवश्यक असतो. मी परवा दिवशी देगलूरला गेलो होतो. तिथे एक आजी आमच्या कार्यकर्त्याची जागी 125 वर्ष. आम्ही मरण काय करणार एकच वाढ देवा सगळ्यांना घेऊन गेलं, मला कशाला ठेवलं, माझं काय पाप आलं. म्हणजे काय मरण पण काही लोक मरण मागता पण मिळत. मरण पण आवश्यक, जन्म पण आवश्यक. योग्य वेळी मरण, योग्य वेळी जन्म, हे सगळं आवश्यक. म्हणून देवाला माहिती असते केव्हा जन्माला घालायचं, केव्हा त्याला बोलवायचं.
हे सर्व करणारा तू आहे. बस. म्हणून कोणी गेलं तर रडायचं नाही, तर आलं तर हसायचं. आणणारा तो आहे, नेणारा पण तो आहे. त्या परमेश्वराला नमस्कार केला. विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम्. त्यालाच का करायचा नमस्कार? तुम्हाला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, तुम्हाला जगा वाटतं की मरा वाटतं? सगळ्यांना जगा वाटतं, मरा कुणालाच. जगत राहावं वाटणं हे जे आहे आपला स्वभाव आहे, त्याला म्हणतात सत. काल होता, आज आहे आणि उद्या पण राहणार, त्याला म्हणतात सत. लहान मुलगा बोलायला लागला की विचारतो हे काय, ते काय, ते काय. जर काही वस्तू द्या, पेन वगैरे तोडून पाहिजे त्याच्यात काय आहे, म्हणजे त्याला जाणून घ्यायचं असतं, म्हणून तो प्रश्न विचारत असतो. अज्ञानी कुणाला राहावं वाटत नाही, ज्ञान सगळ्यांना घ्यावं. 80 वर्षाची आजी झाली तरी म्हणते मला मोबाईल शिकवा, व्हॉट्सअप शिकवा. आता सगळे लाकडं त्याची मसनत गेले तरी अजून व्हॉट्सअप पाहिजेच. कशाला? म्हातारी झाली तरी तिला जाणून घेण्याची इच्छा. अज्ञानी कुणाला राहावं वाटत, ज्ञान सगळ्यांना घ्यावं. जगत राहणे, ज्ञान घेणे हा आपला काय स्वभाव आहे. तर ज्ञानाला म्हणतात चित्त. काय म्हणतात? चित्त. आधी काय सांगितलं? सत आणि चित्त. आता ज्ञान आहे, जगणं आहे, पण जगायचं कसं? सुखी का दुःखी? सुखात जगायचं की नाही? दुःखात नुसतं दुःख असेल तर नको बाबा, मरण बरं त्याच्यापेक्षा. पण सुखाने जगायचं. दुःख कोणाला? सुख 2 प्रकारचे, एक टेम्पररी आणि एक परमनंट. तुम्हाला कोणतं पाहिजे? कोणतं पाहिजे? परमनंट. परमनंट सुखाला आनंद म्हणतात. काय म्हणतात? आनंद. हे 3 कोणाकडे आहेत? हे 3 श्रीकृष्णाकडे आहेत. परमनंट जे आहे त्याला म्हणतात सत, ज्ञान जे आहे त्याला म्हणतात चित्त, आणि सुख जे आहे त्याला म्हणतात आनंद. 3 एकत्र झालं काय? सच्चिद सच्चिदानंद रूपाय. ज्याच्याकडे या गोष्टी आहेत त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपण कोणाला मागतो सुख, मला गाडी सुख दे, मला साडी सुख दे. पण गाडी आणि साडी हे 9 दिवसाचं सुख असतं. नव्याचे शाश्वत सुख. पण शाश्वत सुख देणारा कोण आहे? कृष्ण, दुसरं कोण आहे? आणि म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करायची, त्याला प्रार्थना करायची. ज्याला वाटे सुखचे व्हावे त्याने राम चिंतेत जावा. ज्याला वाटे दुःखची व्हावे त्याने विषय सेवेत जावा. विषय बाकीचं जगाचं चिंतन करे, दुःखी होईल. काय करायचं? सतत भगवंताचं काम करते रहो, नाम जपते. तर अशा प्रकारे दररोज आपल्याला प्रार्थना करायची. ओम सच्चिदानंद रूपाय प्रवेश कर. भागवत काय आहे? कोणी ऐकायचा ग्रंथ? कशासाठी आहे?
ऐकल्यानंतर काही प्रमोशन मिळणार आहे का, पगारवाढ होणार आहे का, काय होणार आहे, कशासाठी ऐकायचं, या सगळ्या गोष्टी आधी आपण स्पष्ट करतो. भा म्हणजे भासवितो. भासवितो म्हणजे जो आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात त्याच्यामध्ये. आता मी बोललेले शब्द तुमच्या कानावर पडतात आणि तुम्हाला ते कळतात. हे कळणे जे आहे त्याला म्हणतात भासवितो. या शरीरात शिवतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, म्हणून कोणी बोललेलं कळतं, डोळ्याने मुख दिसतं ते पण कळतं. हे ज्याच्यामुळे कळतं त्याला म्हणतात भाव. भासविणारा परमेश्वर. त्या परमेश्वराकडेच तुम्हाला आम्हाला जायचं. आलो त्याच्यापासून आणि जाणार त्याच्याकडेच. जसं आकाशात पतितम तोयम सागर प्रतिगच्छति, असं म्हणतात की आकाशातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब हा कुठे चाललाय? सागरात. आला कुठून? सागरापासून चला आणि सागराकडे चालला. तसे तुम्ही आम्ही बिंदू आहोत सगळे, पण चाललं कुठे? सिंधूकडे. आणि म्हणून सिंधू म्हणजे परमेश्वर. आता तिथे घेऊन जाणार कोणी आपल्याला? जसं आकाशातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब समुद्राला जाईल तर कसा कुठं नाल्यात पडतो, नदीत पडतो, काय कुठून कुठून त्याचा प्रवास असतो. पण सद्गुरू भेटले तर पटकन चालला जाईल. तसे इथं म्हणतात की तुम्हाला जर नदीच्या एका तटावरून दुसऱ्या तटावर जायचं असेल तर दोन मार्ग, एक पोहून जाता येईल आणि एक नौकेने जाता येईल. पोहून जर गेले तर वाहून जाण्याची भीती आहे. आता पण वाहून गेले पुण्यात, वाहून जाण्याची भीती असते. पण नौकेत गेलं तर पोहता जरी येत नसलं पण नौकेत गेलं तर सुरक्षित आपण पलीकडच्या तटावर जाऊ. तर ग म्हणजे जाणे, भा म्हणजे भगवंत. भगवंताकडे जाण्यासाठी ही भव नदी जी आहे ती तळून जायची आपल्याला, अलीकडच्या तटावरून पलीकडच्या तटावर. आणि जर जायचं असेल तर तिथं नौका आहे. तर नौका कशी आहे? तर म्हणजे तरणी. तरणी म्हणजे नौका. तर म्हणजे तरणी नौका. आता नौका दोन प्रकारची असते. जर छिद्र असतील लावलेला तर काय होईल? अर्ध्यात जाईल आणि ती उडून जाईल. म्हणून अशी छिद्र असलेली पाहिजे नौका, चांगली पाहिजे, बेस्ट, जे आपल्याला पलीकडच्या तटापर्यंत घेऊन जाईल. तर कसं जायचं? म्हणजे तिथं वरिष्ठ तरणी. वरिष्ठ म्हणजे जी तुम्हाला सुरक्षितपणे पलीकडच्या तटावर घेऊन जाईल. पलीकडचं तट म्हणजे भगवंताकडे. जीवाला नश्वराकडे ईश्वराकडे घेऊन जाणारी तरणी, ती पण कशी? वरिष्ठ. म्हणून त्याला म्हणतात भागवत. भा म्हणजे भगवंताकडे, ग म्हणजे घेऊन जाणारी, व म्हणजे वरिष्ठ, त म्हणजे तर. आता तुम्ही बसले, कुठं बसले? या भागवताच्या नौकेत आता बसले. आता बसल्यानंतर तुमचं काम संपलं. तुम्हाला जर दिल्लीला जायचं असेल तिथून सचखंडमध्ये बसले जाऊन, एकदा बसले की आता झोपा, काही करा, भजन म्हणत चालली कुठे गाडी. आता जबाबदारी कोणाची? ड्रायव्हरची. तुम्ही एकदा बसले इथं, झोपा, उठा, काही करा. आता इथून जायचं कुठे तुम्हाला? 7 दिवस आता हा आपला प्रवास आहे. परमेश्वराकडे आपल्याला जायचं. वरिष्ठ. फक्त उतरू नका मध्ये. रेल्वेमध्ये पाणी प्यायसाठी, चहा प्यायसाठी उतरले खाली तर रेल्वे सुटण्याची शक्यता आहे. उठू नका, बसून नका.
तिकीट मिळालेल्या लोकांना गाडीत बसण्याची, गाडी चालली चालली सद्गुरुरायाची. आपण या भागवत रूपी नौकेमध्ये सगळेजण आता बसू आणि अशी ही भागवत रूपी नौका ज्यामध्ये आपण प्रवेश करू, प्रवास सुरू करू. सुरुवातीला महात्म्य, कारण महत्व कळल्याशिवाय माणूस लक्ष देत नाही, म्हणून या भागवताला महात्म्य आधी सांगितलं. आणि हा जो महात्म्याचा प्रसंग आहे हा पद्मपुराणातून घेतला आहे. भागवत पुराणाचा विषय येतो, पद्मपुराणामधून आलेला हा विषय. भागवत महात्म्य तिथं सांगितलं. तर हे जे भागवत आहे शौनक ऋषी आणि सूतजी यांच्यामधला हा संवाद आहे. शौनक ऋषी कोण आहे? कुलगुरु आहेत, विद्यापीठाचे कुलगुरु. जसं आपल्याकडे आहे स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी, तसं युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ. त्या विद्यापीठाचे गुरु आहेत. आता विद्यापीठ म्हणजे काय? जिथे सगळ्या ब्रँचेस असतात, इंजिनिअरिंग, मेडिकल, काय 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 सगळ्या शाखा तिथं. त्याचे जे कुलगुरु शौनक. आता ते कुलगुरु म्हणजे जवळपास सगळ्या शाखांचा त्यांचा अभ्यास झालेला आहे. असे सूतजी कोण आहे? सूतजी भ्रमण करतात, साधू आहे, संत आहे, सतत भ्रमण करत असतात. या गुरुकुलामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5:30 वाजेपासून सतत वर्ग असतात. पण दुपारचं जेवण झालं की आपण म्हणतो वामपक्षी घ्यायची, पण मुलांना तशी नसते. दुपारचा वेळ म्हणजे बाहेरून जे कोणी साधू संत आलेले असतात त्यांचं मार्गदर्शन असतं, व्हिजिटिंग लेक्चरर्स असते. मग तसे सूतजी जेव्हा आले तर शौनकजींनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांना म्हणाले, महाराज तुमच्यासारखे संतांचे पाय आमच्या आश्रमाला लागणं फार भाग्याची गोष्ट आहे. साधू संत जर आले नुसतं भाग्य नसतं, शारीरिक पाय लागून नाही. जेव्हा आपल्या घरी संत येतात त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. कोणते प्रश्न विचारले पाहिजे? माझं लग्न कधी होणार, मुलगा होणार, हे होणार, असे प्रश्न नाही विचारतात. त्यांना संसाराचं काही गोष्टी माहिती असतात, परमार्थाबद्दल विचार. हे भगवंत काय, मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार आहे, असे प्रश्न साधू संतांना विचारले. ते मार्गदर्शन कामे जननी कोमे मी कुठून आलो, कुठं मला जायचं, कोण माझी आई आणि कोण माझे वडील, या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. सगळ्यांना सुख पाहिजे, सुखासाठी सगळेजण धावपळ करतात, पण सुखी कोणच नाही. कोणाला विचार कशा म्हणजे एकदम अर्धा 2 तास त्यांच्या बरोबर मग हळूहळू चालू एक पाय गरज करायला लागलं, तिकडून तोच प्रॉब्लेम आहे. सोनबाईच अशी आहे, सासूच तशी आहे, तेच तसं काही ना काही प्रत्येकाच्या घरी मातीच्या. म्हणून समर्थाने म्हणले की जन सर्व सुखी असा कोण आले, विचारे मना तुमचे शोधून पाहिले. सर्व सुखी महाराज तुम्ही असाल सुखी, येऊन का तुम्ही आमच्याकडे जाणे त्यांच्या वंशात तेव्हा काही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, लॉर्ड इन अदर्स यार्ड ऑलवेज लुक्स ग्रीन.
मराठीतून आपण म्हणतो दुरून डोंगर साजरे. दुरून चांगले दिसतात ते, जवळ गेलं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. कोण आहे सगळं सुखी? सुखासाठी सगळे प्रयत्न करतात, पण सुखी कोण नाही. सुखी कसं व्हावं ते आम्हाला तुम्ही सांगा, असा प्रश्न शौनक ऋषींनी सुतजींना केला. मग सुतजींनी सुरुवात करायच्या अगोदर ज्या शुकमुनींनी हे भागवत लिहिलं ते त्यांचे गुरु आहेत, मित्र पण आहेत आणि गुरु पण आहेत शुकदेव सुतजींचे. त्यांना ते वंदन करतात. ज्या व्यासांनी ज्या शुकदेवांनी हा ग्रंथ सांगितला. यं प्रवचन्तमपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विदहता आयुः पुत्रेति तन्मयतया तदमो विनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नतोऽस्मि म्हणजे मी त्या शुकदेवांना जे व्यासांची पुत्र आहे त्यांना मी वंदन करतो. कोण होते शुकदेव भगवान? त्यांचं असं सांगतात की ज्यांचं हृदय सगळ्यांशी एकरूप झालेलं होतं. सगळ्यांशी एकरूप होणं म्हणजे काय? जसं 4 मुलं असतील तर आईचं हृदय चौघांशी एकरूप झाले. कोणाला काय लागतं तिला आलं, म्हणजे ती प्रेमामुळे काय झाली सगळ्यांशी एकरूप झाली. कोणाला काही झालं तिला त्रास. 4 मुलं, 4 मुलांचे 4 मुलं, आता किती झाले? पण आजची सगळ्यांशी एकरूप असते. तसं यांचं कुटुंब इतकं मोठं आहे की वृक्षवरीही आम्हा इतकं म्हणून त्यांचं सूक्ष्म एकरूप झालं की वृक्ष पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढावे. आपले तर आपले मुलं वाढवतात, वृक्ष पण. आणि ते सांगतात की जेव्हा शुकदेव निघाले जन्मल्याबरोबर तेव्हा त्याचे वडील त्याच्या पाठीमागे व्यासजी, अरे बेटा तुझे सगळे यज्ञ पवित्र राहिलं, सगळं संस्कार राहिले, तू कशाला चाललाय? थांब, मी तुझा पिता आहे. आणि मग तो उत्तर देत नाही. आणि त्यावेळेस सगळे झाड जे आजूबाजूचे ते उत्तर देतात व्यासांना की याला कोणत्याही संस्काराची गरज नाही, गर्भातच याला ज्ञान झालेलं आहे. सगळ्या संस्काराच्या पलीकडे म्हणून हे व्यासजी तुम्ही त्याला थांबवू नका, कारण याला मोह माया याला बांधू शकत. असं उत्तर कोणी दिलं? वृक्षाने दिलं. म्हणजे यांचं मन किती एकरूप झालं होतं. असे हे शुकदेव या भागवताचे वक्ते. द्वैपायनविरकथा तरकार्यो पुत्रे तन्मयतरा तया तरवो अभिनेन. कर्म म्हणजे झाड, झाडाने उत्तर सर्वभूत हृदयम, सगळ्या भूतांच्या हृदयात वास करणाऱ्या अशा शुकदेवांना मी वंदन. आणि मग त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली की हे शौनकजी, तू फार भाग्यवान आहेस की असा प्रश्न तुम्हाला विचारला जो सगळ्यांच्या हिताचा. कोणीही या प्रश्नाचं उत्तर ऐकले तर त्याचं हित म्हणून जन्मांतरे भवे पुण्यम तदा भागवतम लभे. जेव्हा खूप पुण्य वाढतात तेव्हा कुठे या भागवत कथेमध्ये बसायला मिळतं आणि या प्रश्नाचं उत्तर ऐकायला. कारण ऐकायला पाहिजे भागवत. त्यामुळे सगळ्यांचं वय एकेका दिवसाने कमी कमी होत चाललंय.
आपण म्हणतो वय वाढलं, पण वय वाढत नसतं. वय काय होत असतं? कमी होत असतं. आपण म्हणतो वय वाढलं, काय कमी झालं. 70 वर्ष झाले म्हणजे 70 वर्ष गेले, आता किती राहिले माहिती? 10 काळ या जीवाच्या शरीराला क्षणाक्षणाने काय करतोय? काळ विसरतो या जीवाला एक साखमध्ये ओढतोय. जसं बेडकाला साप ओढतो की नाही, तसं काल मुखग्रास काळ विसरताना मुखामध्ये हा जीव एक घास आलेला आहे आणि क्षणाक्षणाने तो त्याचं आयुष्य नष्ट. बरं, हे आयुष्य कसं आहे? हे पण काही सुखाचं नाही ना. एक माणूस संध्याकाळच्या वेळेस घाई घरी चालला, थोडासा अंधार पडला, पण घाई असल्यामुळे त्याच्या काही लक्षात आलं नाही. रस्त्याच्या बाजूला एक विहीर होती, कोरडी विहीर. घाई चालला तर पडला. पडलं काय झालं त्याच्या लक्षात, त्याने लगेच काहीतरी बघा आधार नाही त्याला म्हणून झाडाची फांदी त्याच्या हातात, झाडाची फांदी त्याच्या हातात आली. त्याचं वजन जास्त असल्यामुळे तुटली फांदी, पूर्ण नाही तुटली, लटकली फांदी तुटली. हळूहळू तिची साल जी आहे ती निघत चालली आणि त्याने झाडाला धरलं. खाली पाहिजे विहिरीमध्ये नाव कसा तोड उडत, तो पण भुकेला म्हणजे खाली पडला. त्या झाडावर जे आहे मोहळ, त्या सगळ्या माशा, म्हणजे जितका वेळ तो तिथं लटकणार तितका वेळ माशा त्याला सापडतच आहे. आणि शेवटी पडणार कुठे? म्हणजे जितका वेळ जिवंत तिथे दुःख आहेच, आणि गेल्यानंतर ते शेवटी मृत्यूच. तसं गुडघे दुखतात, कमर दुखतं, डायबिटीज आहे, बीपी आहे, सोनाशी आहे, मुलं कशी आहे, शेजारी तर विचारूच नका. हे असे चालूचे कार्यक्रम एकावर एक, काय नाही जे आहे ते पूर्ण सुखी आहे. असं हे माणसाचं जीवन क्षणाक्षणाने कमी, म्हणून त्रास काल ग्रास निर्नाश कवे. ज्याला या सगळ्या दुःखांचा नाश करायचा आहे, निर्नाश. मी तुमच्याकडे पाहू शकत नाही मागची काय बरं करणे डोळ्यात माझ्या खाली बघू शकतो नाही. आता त्याची शूटिंग चालू आहे. निर्नाश हे, आणि म्हणून ज्याला या सगळ्या दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं त्यांच्यासाठी हे भागवत ग्रंथ आहे. श्रीमद् भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम्. मग जरा प्रश्न पुन्हा ऐकायला पाहिजे. ज्याला दुःखातून मुक्त व्हायचंय त्यांच्यासाठी हे भागवत आहे. आता हे भागवत अमृत, भागवतामृत म्हणतात. त्याची इथं तुलना केली. जेव्हा शुकदेव भगवान परीक्षिताला हे भागवत सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस देव इथं अमृताचा प्रदर्शन होता की तुम्ही परीक्षिता हे अमृत बाजार, म्हणजे तो तक्षक नाग जो सावला होता त्याला त्याच्या काही परिणाम होणार. हे अमृत घ्या आम्हाला भागवत कथा सांगा. तर त्यावेळेस शुकदेवाने परीक्षिताला विचारलं, तुझी इच्छा काय? अमृत पाहिजे की भागवत कथा पाहिजे? तर परीक्षित त्यावेळेस म्हणतो, यांच्याकडे अमृत असून सुद्धा ते दुःखी आहे.
त्यांना अमृत नकोय, अमृताच्या बद्दल काय पाहिजे? भागवत पाहिजे. देव सुद्धा ज्या भागवताला ऐकण्यासाठी तरसतात, त्यांना मिळत तिथे ऐकायला. ते भागवत जर मला मिळत असेल तर मला नको ते अमृत. नुसतं अमर होऊन काय देव कधी सुखी झाले का? देवाच्या पाठीमागे आपल्यापेक्षा जास्त दुःख आहे. हे इंद्र वगैरे सगळे देवाच्या पाठीमागे दुःख आहे. काय होईल? 1,00,000 वर्ष आयुष्य, पण 1,00,000 वर्ष पण कधी ना कधी घरी संपणार आहे. म्हणून नको मला ते अमृत. मला या जन्म मरणाच्या चक्रातून कायमच मुक्त करणार आहे जे भागवत अमृत आहे, मला तेच पाहिजे असं म्हणून त्याने ते अमृताचा कलश दूर लोटून दिला आणि शुकदेवानं वंदन केले. तुम्ही आम्हाला भागवत सांगा. अशी भागवताची महिमा इथे सुतजी सांगतात. शब्द भविष्य कथा लोके ब्रह्मरातो विचारेव शुकदेवाने संपूर्णाच करून त्यांना वापस पाठवलं. पुन्हा एक कथा आहे तिथं की स्वर्गामध्ये सगळे ऋषी म्हणून देव सगळ्यांची सभा भरली. कोणता ग्रंथ सगळ्यात श्रेष्ठ आहे? सर्व ग्रंथ एका पारण्यामध्ये, एका मध्ये भागवत म्हणजे भागवताच पारण जड. सगळे ग्रंथ एका बाजूला आणि भागवत एका बाजूला. मग सगळ्यांनी मान्य केलं की भागवतच हे सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे. तर कसा वाचला पाहिजे? किती दिवसात वाचला पाहिजे? त्याचे काय नियम आहे? त्याच्याबद्दल आम्हाला सुतजी म्हणतात, संताजी ऋषींनी नारदजीला हे नियम सांगितले होते. कसं हे भागवत ऐकलं पाहिजे, नियम काय आहे? शौनक ऋषी विचारतात की संताजी ऋषीने नारदाला केव्हा सांगितलं आहे? नारदजी आणि सनकाजी जे ऋषी आहे त्यांची भेट कुठं घडली? त्यांच्यामध्ये हा संवाद नेमका कुठं झाला? त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही विस्ताराने सांगा. आणि मग सुतजी सांगतात की हे शौनका, नारदजी नेहमी पृथ्वी तलावर येत राहायचे श्रीकृष्णाला भेटायला द्वापार युगामध्ये. श्रीकृष्ण जेव्हा कसं गावाला चालले त्याच्यानंतर कलियुग लागला आणि कलियुग लागल्यानंतर नारदजी नेहमीप्रमाणे पृथ्वीवर आले. त्यांनी काय पाहिलं या पृथ्वीवरती? सगळा भ्रष्टाचार, सगळे लोक मंद झालेले, सगळे व्यापारी प्रेम राहिलेले. मंदा सुमंदमतयो मंदभाग्या हि उपद्रता. मंदभाग्या आपण म्हणतो काय? दैव देतं आणि कर्म येतं. भाग्याने सगळं केलं पण लोक त्याचा वापर करू शकतो. तुम्ही सगळे आले तिथं भागवत ऐकायला, आजूबाजूचे आले नसतील का? आम्हाला घरीच ऐकायला मिळतं. तुम्ही हे आहे तर जवळ असून पण ऐकायला, घरात टीव्ही पाहती, गप्पा मारती, पण कथा ऐकायला येणार याला म्हणतात मजेला भाग्य. फार कमी लोक सत्संग करतील या कलियुगामध्ये. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हजारो लोकांमध्ये कोणीतरी एखाद्याला मला प्राप्त करण्याची इच्छा होते आहे. फार कमी भाग्य म्हणजे लोक असे असतात की या मार्गाला. आणि मी जेव्हा पृथ्वीवर गेलो, नारदजी सांगतात त्यांना सगळ्या ठिकाणी काय काय दिसलं? उपद्रव करणारे लोक, दुसऱ्याला त्रास देणारे, स्वतः सुखी राहणार दुसऱ्याला पण सुखी राहू देणार नाही,
अशी पाखंडी लोक, फसवणारे. याच्यात सांगितलं लोक दूध विकणारे व्यक्ती, दूध विकणारे म्हणजे दूध विकणं म्हणजे गुन्हा आहे. आता त्यांना काय माहिती कलियुगामध्ये पाणी पण विकतील लोक. पाणी पण म्हणजे किती खालच्या स्तराला गेलं. दूध विकतील, धान्य विकतील कलियुगामध्ये लोक. आणि जो धान्य विकतो, दूध विकतो, हे सगळे कलीचे प्रभाव. बरं विकतील तर विकतील, शुद्ध पण नाही विकणार, त्याच्यामध्ये भेसळ. पाण्यामध्ये दूध, त्या दुधामध्ये पाणी टाक. आणि आता ते चित्र युरिया पण टाकतात त्याच्यात. आमचं दूध घट्ट दिसणार, विष असे हे भयंकर पाखंडी, फसवणारे, कमी काम, जास्तीत जास्त आराम, अशी त्यांची नीती राहिली. पुन्हा कॉम्प्युटर इंजिनियर का काय करावं लागेल, पॅकेज 25 लाखाचं, हे स्पष्ट काहीच नाही. सगळीकडे हेच तत्व राहील, कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त आराम, या पद्धतीचे लोक. विरक्त सपरिग्रह, साधू संत पण जे दिसले त्यांना कसे दिसले, आसक्त असले, विरक्त झाले असले दिसतात, जटा वाढवलेली, बगवे कपडे घातलेले. पण फसवणारे खूप जटिलो मंडी उंचित केशा पश्यति मूढ पोटासाठी वगैरे कपडे घालून फिरणारे, लोकांना फसवणारे खूप लोक या कलियुगामध्ये नाराजीला दिसले. घरामध्ये जाऊन पाहिलं तर घरामध्ये कोणाचं कोणाशी भाऊ भावाशी भांडतंय, मुलं वडिलांशी भांडतात, सासू सोनाशी, सोना सासूशी, सगळ्यांशी कलह 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 सगळीकडे. कोर्टामध्ये जर गेलं तर जास्तीत जास्त केसेस बहीण गावामध्ये, वडील मुलांमध्ये केसेस चालते. एवढी आमची प्रॉपर्टी चालते, प्रॉपर्टीसाठी. हे असं सगळं चित्र नाराजीला दिसलं. जसं मच्छी बाजारामध्ये आपण नाग लागून जातं किती घाण, कधी लवकर बोलतोय तसं नाराजी पटकन तिथून चालले होते काही या पृथ्वीला. तर त्यांना एक दृश्य दिसले एका ठिकाणी, गोंधळ चालू होता, लोक जमलेले. जवळजवळ पाहिलं तिथं तर एक सुंदर स्त्री होती आणि तिच्या मांडीवर 2 म्हातारे लोक झोपलेले होते. काहीतरी चालली होती गडबड. नारदजींनी बघितलं, त्यातलं काय करायचं, निघाले. जसे नारदजी पुढे गेले तर मागून ती जी सुंदर स्त्री होती ती धावत आली. तिने लगेच लोटांगण घातलं नारदजींच्या पायावर की नारदजी तुम्ही कुठे चालला, मी ओळखलं तुम्हाला, पाहून न पाण्यासारखं केलं आणि चालले तुम्ही, मी तुम्हाला जाऊ देणार. नारदजींनी विचारलं, कोण आहेस, काय कशाला, म्हणजे काय तुझ्या मांडीवर 2 वृद्ध होते कोण, म्हणजे त्यांना घेऊन गेली. हे 2 माझे मुलं आहेत. मुलं आहेत, वृद्ध आहेत. झालं असं, तुम्ही दक्षिण भारतात होते तर मी आणि माझे मुलं दोघं तरुण होतो, तिघं पण. जसे मी गुजरातमध्ये गेले, महाराष्ट्रात गेले तर तिथं काय झालं, मी थोडीशी तरुण झाली पण माझे मुलं एकदम म्हातारे. आणि वृंदावनात आले मी तर तरुण होत गेले पण माझे मुलं अजून म्हातारे, जीर्ण शीर्ण. आता अशी अवस्था आहे, मरणासन माझे मुलं शेवट त्याला काय म्हणतो कोमामध्ये गेले. हे माझे 2 मुलं निश्चित होऊन पडले. माझी तुम्हाला विनंती आहे, या मुलाला नीट करा, माझ्या त्यांना पुन्हा करून टाका. छोटीशी गोष्ट आहे, त्यांना आता करून करतो. काय नाव आहे याचं सांग, म्हणजे याचं नाव ज्ञान आणि याचं नाव वैराग्य. आवाज
आपल्याकडे गीता उपनिषद म्हटली झोप न झोपायला झोपली. उठले, जांभई दिली आणि पुन्हा झोपले. नारदजीला चिंता लागली, ते कशी काय उठतील हे दोघ जण. आणि मग जेव्हा ते चिंता करायला लागले, संसारी माणसाची चिंता आणि साधू संतांची चिंता याच्यामध्ये फरक असतो. संसारी माणूस आपल्या स्वतःसाठी चिंता करतो, माझं कसं होईल, माझं कसं. साधू संत लोकांची चिंता बुडते जन देखावे नाडवा म्हणून कळवा संतांची. मग चिंता करायला लागले नारदजी. तितक्या काळात सांगितले, नारद काही चिंता करू नका, त्याच्यावर उपाय आहे. हे दोन मुलं मूर्छित होऊन पडलेले यांना तरुण करण्यासाठी उपाय आहे. साधू संत तुम्हाला ते उपाय सांगतील. आकाशाने संपली. नारद म्हणतात तो साधू संत सांगतील, पण कोणते साधू संत, कुठं भेटतील, त्यांचा पत्ता, नाव, गाव काही पहिले काहीच सांगितलं नाही. भक्ती पण म्हणजे आता कसं होईल, नारद म्हणतात भक्ती तू काही काळजी करू, हरिश्यामते परिश्य, जे काही झालं हरीच्या इच्छेने झालं. तुझी माझी भेट पण भगवंतानीच घडवली. पुढे काय व्हायचं असेल ते भगवंताच्या ठरल्यानुसार हे सगळं नक्की ते मार्गदर्शन करतील. आणि नारायण नारायण जप त्यांनी नारायण. मग ते भक्तीला म्हणतात. हरिद्वार, ऋषिकेश, काशी अनेक लोक तिथे भेटतात, साधू संत तिथे राहतात. मी त्यांना विचारतो, इथं गेले सगळ्या साधू संतांना विचारलं, असे ज्ञान आणि वैराग्य मूर्छित होऊन पडलेले त्यांना जागी करण्यासाठी उपाय सांगा. सगळे म्हणाले नारदजी तुम्हाला माहिती आहे, आम्हाला पण माहित असतं, आम्ही काही सांगू शकत नाही. सारे तीर्थक्षेत्र झाले, शेवटी बद्रीनाथला गेले. आणि मग बद्रीनाथात सगळ्यांना विचारलं, कोणी सांगायला तयार नव्हतं. तिथे चिंता करत जेव्हा नारदजी बसले होते, तिथे संकादिक ऋषी आले. त्यांनी विचारलं नारदजीला, हे नारदजी का चिंता करताय तुम्ही? म्हणून नारदजीने कथा सांगितली की हे ज्ञान आणि वैराग्य कसे तरुण होती हे आम्हाला तुम्ही सांगा. संकादिक ऋषी हसले, अरे काय कशी गोष्ट, छोटीशी गोष्ट, त्याच्यात उपाय आहे उपाय. काय उपाय? आणि तुम्हाला माहिती आहे नारदजी, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती असतो, मला माहिती नाही म्हणजे काय, मला सांगा कोणता उपाय आहे. ते म्हणतात नारदजीला आता संकादिक ऋषी म्हणतात की सत्कर्मसूचको ज्ञानयज्ञ स्मृतो बुद्धे श्रीमद्भागवतालाप सतोगीत शुकादिनी. अरे शुकाच्या मुखातून जे भागवत बाहेर पडलेले आहे, भागवत अमृत, ते जर तू त्यांना पाजलं तर नक्की ते ज्ञान आणि वैराग्य लगेच तरुण होती. नारदजी म्हणतात, अहो भागवतामध्ये जे आहे ते त्यांना सांगितलं, उपनिषद आणि भगवद्गीता दोघांना एकत्र करून तर भागवत होतं. तिने उपनिषद पण सांगितली, गीता पण सांगितली, तरी पण ते उठले. मग संकादिक ऋषी म्हणतात, अरे गीता आणि उपनिषद म्हणजे काय? गीता आणि उपनिषद म्हणजे जसं काही ऊसामध्ये साखर असते, पण 6 महिन्याच्या लेकराला तो ऊस दिला आपण खा म्हणतात, त्याला खाता येईल का? त्याला दातच आलेले नसतात. म्हणजे जवळ असून पण त्याला त्या साखरेचा आस्वाद घेता येत नाही, कारण तितका शांत झाला. तसं कलियुगामध्ये
बुद्धीचे त्यांना हे सूक्ष्म ज्ञान कळणार नाही. आणि म्हणून शुकदेवांनी काय केलं, भगवद्गीता आणि उपनिषदामधलं जे ज्ञान आहे ते एकत्र करून, जसं आई साखरेचं चाटण करते आणि लहान लेकराच्या जिभेवर ठेवते, त्याप्रमाणे शुकदेवांनी हे चाटण तयार केलेलं आहे. कलियुगामधल्या अज्ञानी माणसाला सुद्धा याचा आस्वाद घेता येतो. आंबा गोड असतो पण कैरी देऊन चालत नाही, कैरी तर आंबट असते. मग पिकलेलं फळ त्याला शाप म्हणतात. तर हे जी शाप आहे ती लेकराला लगेच पतीचा आस्वाद घेऊ शकतो. पिकलेल्या आंब्याच्या फळाचा हे भागवत आहे. कोणी पण याचा आस्वाद घेऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही काय करा, हे भागवत त्याचा त्यांना आस्वाद घेतात. एक शर्करा व्याप्य तिष्ठती कथा भागवती कथा. तशी ही भागवत कथा. मूळ उद्देश काय भागवताचा, तर लोकांच्या मनामध्ये ज्ञान आणि वैराग्य निर्माण व्हावं याच्यासाठीच ही भागवत कथा आहे. भक्ती आहे तुमच्यात म्हणून तर तुम्ही काय आले. भक्ती नसते तर तुम्ही आलेच नसते. भक्ती वाढवायची नाही, ज्ञान आणि वैराग्य हे दोन्ही पण. भक्ती तरुण आहे, ज्ञान वैराग्य उच्चित अवस्थेत. पण भक्ती सांगतात भक्ती ज्ञान विरागाणाम स्थापनाय प्रकाशितम. पब्लिश करणे म्हणतात प्रकाशितम, प्रकाशित केलं. आणि आपण पाहतो आज पहिल्या दिवशी आहे, 7व्या दिवशी केलं बघा. सगळ्या गोष्टी तिन्ही पण असतील, ज्ञान पण असेल आणि वैराग्य पण. कथा वाचलं आपल्या हृदयामध्ये जागी. त्याच्यासाठीच हे भागवत ग्रंथ सांगतात. ठीक आहे, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचे नियम आम्हाला सांगा. तो विषय परत येणार आहे पुढे. तर संकटाच्या दिवशी सांगतात जर भागवत कथा ऐकायची असेल तर अगोदर एक स्थान निश्चित केलं पाहिजे आणि वेळ निश्चित केली पाहिजे, वक्ता निश्चित केला पाहिजे. मग पत्रक छापली पाहिजे. पत्रकाचं मॅटर कसं असलं पाहिजे ते पण दिलेलं पाहिजे. कशा पद्धतीने आपण बोलतो तर पूर्ण सूचना आम्ही दिली पाहिजे. सगळ्या लोकांना प्लॅनिंग करतात की या दिवशी आपल्याला वेळ रिकामा ठेवायचा, नियोजन करायचं. त्याच्यानंतर जी जागा आहे ती स्वच्छ केली पाहिजे. पूर्वीच्या काळी सडा मार्जन सारवणे रांगोळ्या काढणे हे सगळं ती जागा स्वच्छ केली पाहिजे. लोकांची बसण्याची व्यवस्था छान केली पाहिजे. साधू संतांनी कुठं बसावं, गृहस्थांनी कुठं बसावं, मुलांनी कुठं बसावं, उशिरा आलेल्यांनी कुठं बसावं, कुठे येऊन बसायचं. सगळ्यांची व्यवस्था बरोबर केली जाते. आणि मग जाहिरात करायची. सांगितल्याप्रमाणे नारदजींनी हरिद्वारला ठरवली एक जागा आणि तिथे हे भागवत घ्यायचं ठरवलं. जसं जागा दिवस ठरला, वेळ ठरली. काही लोक तर 8 दिवस आधीच येऊन बसले. कशासाठी? ती कथा ऐकण्यासाठी. काही जण जागा पुढे मिळाली म्हणून आधीच तिथं 4 वाजता 7-6 वाजता जेवण बसले. अशी खूप गर्दी. जे भागवत ज्यांनी ऐकलेलं आहे, भागवत ज्यांना आवडतं ते लोक आधीच गर्दी केली. वैष्णव त्याला श्री भागवती पीयूषापानाय रसदंपता धावन्तोऽप्यनुसरन्ति
सर्वे प्रथमं च वै वैष्णवा। सारे वाले गर्दी गत्सबला जागा आहे मंडप तो आणि मग थोड्या वेळाने संघाधिक आले, सगळ्यांनी वंदन केलं, नारळ